स्कंध 10वा, अध्याय 50वा. या अध्यायापासून भागवताच्या 10व्या स्कंधाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. या अध्यायामध्ये श्रीकृष्णांचे जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती याबद्दल आपण बघणार आहोत. आता श्री शुकाचार्य राजा परीक्षिताला पुढे सांगू लागले की मगधराज जरासंधाच्या 2 कन्या अस्ती आणि प्राप्ती या दोघीही कंसाच्या राण्या होत्या. कंसाच्या मृत्यूनंतर दुःखी झालेल्या या दोघी आपल्या वडिलांकडे गेल्या व श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यामुळे त्यांना वैधव्य आल्याचं त्यांनी सांगितलं. प्रथम कंसाच्या मृत्यूमुळे जरासंधाला दुःख झाले, पण मग त्याला भयंकर क्रोध आला व त्याने संपूर्ण पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय केला व आपली 23 औक्षोहिणी सेना घेऊन जंगी तयारीनिशी त्याने मथुरेला वेढा दिला. ती उग्र सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच होता. श्रीकृष्णांनी हे ऐकल्यावर विचार केला की नाहीतरी पृथ्वीचा भार उतरवण्यासाठीच आपण हा अवतार धारण केला आहे. जरासंधाने इतक्या मोठ्या प्रमाणावर सैन्य आणल्यामुळे जर आपण या सैन्याचा नाश केला व जरासंधाला सोडून दिले तर तो पुन्हा इतकेच मोठे असुर सैन्य घेऊन येईल. मग त्यांनाही आपण मारून टाकू आणि ह्या पृथ्वी तलाचा भार अजून कमी कमी करेन. धर्माचे रक्षण करण्याकरता आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठीच तर मी वेळोवेळी अनेक शरीरे धारण करतो. माझ्या या अवतारात पृथ्वीचा भार हलका करून सज्जनांचे रक्षण करीत दुर्जनांचा मला नाश करायचा आहे. तेवढ्यात आकाशातून सूर्याप्रमाणे तेजस्वी असे 2 रथ खाली उतरले. त्यामध्ये युद्धाची सर्व सामग्री व 2 सारथी पण होते. त्याचवेळी भगवंतांची दिव्य आणि सनातन आयुधेही आपणहून तेथे आली. तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना बोलवून युद्धास तयार होण्यास सांगितले व साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण हा अवतार धारण केला आहे याची आठवणही करून दिली. दोघांनीही कवच धारण केले व थोडीशीच सेना बरोबर घेतली व नगराबाहेर आले. श्रीकृष्णांनी आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला. त्या नादानेच शत्रुसेनेत धडकी भरली व कुमारवयीन कृष्ण बलराम युद्धाला येत असलेले पाहून जरासंधाने त्यांना कमी लेखले, तुच्छ लेखले व युद्धभूमीवरून निघून जाण्यास सांगितले. वरून त्याने हेही म्हटले की जर तुम्ही तरीही माझ्याशी हिमतीने लढायला आलातच तरी तुम्हाला निश्चितपणे मृत्यू प्राप्त होईल, पण युद्धात मरण आल्यामुळे तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. जरासंधाने श्रीकृष्ण बलरामांना ओळखलेच नव्हते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण जरासंधाला म्हणाले, जे खरे शूरवीर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवीत नाहीत. आता खरे तर तुझाच मृत्यू जवळ आला आहे. चल, मरायला तयार हो. जरासंधाने पण श्रीकृष्णांचे आव्हान स्वीकारून त्याच्या सैन्याला आक्रमणाची आज्ञा केली. त्याबरोबर त्याचे सैनिक, हत्तीदळ, घोडादळ सर्वांनी यांना 4ही बाजूंनी वेढले. तेव्हा भगवंतांनी आपल्या शारंग धनुष्याचा टंकार केला व बाणांचा वर्षाव सुरू केला. जरासंधाच्या चतुरंग सेनेचा झपाट्याने संहार होऊ लागला. अत्यंत तेजस्वी अशा बलरामांनी त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने उन्मत्त शत्रूंना मारून शत्रुसेनेच्या अंगातून निघणारे रक्ताचे पाट वाहवले. जरासंधाच्या सेनेचा नाश करणे या दोघां भावांसाठी एक छोटा सोपा खेळच होता. जरासंधाची सर्व सेना मारल्या गेल्यावर बलरामांनी वेगाने महाबली जरासंधाला पकडले व वरुण पाशाने बांधून जखडून टाकले. पण आज याला सोडून दिले तर हा आणखीन सेना गोळा करून आणेल व त्या सैन्याचा नाश करून पृथ्वीवरचा भार अजून आपल्याला हलका करता येईल. शिवाय याला दया दाखवून सोडून दिले तर याला लाज तर वाटेतच, पण तो अजून पेटून उठेल. हा विचार श्रीकृष्णांनी बलरामांना सांगितला. म्हणून बलरामांनी जरासंधाला सोडून दिले. त्यानंतर खरे तर अपमानित जरासंध वनात जाऊन तपश्चर्या करणार होता, पण इतर राजांनी
धर्मोपदेश, राजनीती व लौकिक दृष्टांत देऊन त्याला समजवले. तेव्हा कुठे उदास जरासंध मायदेशी परत गेला. त्या युद्धानंतर मथुरावासी खरे तर भयमुक्त झाले होते. त्यांनी वेदघोषात श्रीकृष्ण बलरामचे स्वागत केले. श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अपरंपार धन व वीरांचे अलंकार पण आणले होते. ते सर्व त्यांनी यादवराज उग्रसेनाला दिले. पण जरासंधाचा क्रोध काही कमी होत नव्हता. प्रत्येक युद्धात तो हरायचा, पण पुन्हा सैन्य गोळा करून आक्रमण करायचा. असे त्याने 17 वेळेला केले. प्रत्येक वेळी श्रीकृष्ण फक्त त्याची सेना नष्ट करीत व त्याला सोडून देत. 18व्या वेळेच्या युद्धाआधी मात्र नारदांनी पाठवलेला वीर कालयवन हा भगवान श्रीकृष्ण व बलराम यांच्या दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर 3 कोटी म्लेंछ सेना होती. कालयवनापुढे उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्हता. यावेळी श्रीकृष्ण बलराम यांच्यासमोर दुहेरी संकट उभे होते. एकीकडे जरासंध तर दुसरीकडे कालयवन. तेव्हा भगवंतांनी मथुरावासींसाठी समुद्राच्या आत ताबडतोब एक नगर वसवण्याचे ठरविले. हीच ती द्वारका नगरी, जी विश्वकर्माने वास्तुज्ञान व शिल्पकलेच्या नैपुण्याने तयार केली होती. द्वारका नगरीची रचना कशी होती ते आपण पाहू. आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा तिथे कमी पडेल अशी इतकी उत्तम तऱ्हेने त्यांनी रचना केली होती. द्वारका नगरीची लांबी 96 मैल होती. येथील रस्ते, चौक व व्यापारी पेठा यांची वास्तुशास्त्रानुसार रचना केली होती. तेथील घरांना सोन्याची शिखरे, स्फटिकांच्या गच्च्या व गगनचुंबी गोपुरे यांनी शोभिवंत केले होते. धान्य साठवण्यासाठी तेथे चांदी व पितळेची गोदामे बनवलेली होती. महालांना सूर्यकलश होते व त्यांची शिखरे रत्नांची होती. फरशा मोठमोठ्या पाचूंच्या बनवल्या होत्या व घरांचे सज्जेसुद्धा शोभिवंत होते. त्या नगरीत वास्तुदेवतेचे मंदिर होते. तेथील यादव महाल तर खूपच उठून दिसत होते. तेथील उपवनात देववृक्ष व वेली तर होत्याच, पण प्रत्यक्ष इंद्राने श्रीकृष्णांसाठी पारिजात वृक्ष व सुधर्मा सभा पाठवली. वरुणाने एक काळा असणारे पांढरे शुभ्र घोडे पाठवले. कुबेराने 8 निधी पाठवले. तसेच अन्य लोकपालांनी सुद्धा महत्त्वाच्या संपत्ती पाठवल्या. श्रीकृष्णांनी योगमायेने सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोचवले. कोणतेही शस्त्र न घेता नगराच्या प्रमुख प्रवेशद्वारातून शत्रूचा समाचार घेण्यासाठी आता श्रीकृष्ण व बलराम बाहेर पडले. बलरामांना बाहेर पडताना मात्र त्यांनी परत द्वारकेमध्ये मथुरेमध्ये जायला सांगितले व तिथे राहिलेल्या उरलेल्या प्रजेचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांना दिली आणि श्रीकृष्ण एकटेच बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या गळ्यामध्ये कमळांची माळ होती. हरिओम. स्कंध 10 अध्याय 51. मागच्या अध्यायात आपण पाहिले की श्रीकृष्णांनी सर्व जनतेला द्वारकेमध्ये पाठवले व जे कोणी उरले सुरले होते त्यांच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरेमध्ये राहण्यास सांगितले व ते एकटेच कालयवनाचा उद्धार करण्यासाठी निघाले. या अध्यायात आपण कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा बघणार आहोत. बलरामांच्या सल्ल्याने कोणतेही शस्त्र हातात न घेता व फक्त गळ्यात कमळांची माळ परिधान करून श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले. तेव्हाच कालयवनाचे लक्ष आपल्याकडे जाईल ह्याची पण त्यांनी काळजी घेतली. कालयवनाने त्यांना ओळखले की नारद मुनींनी वर्णन केल्याप्रमाणे दिसणारी ही व्यक्ती म्हणजेच आपला शत्रू होय. श्रीकृष्णांच्या वक्षस्थळावर असलेले श्रीवत्सचे चिन्ह, गळ्यात वनमाला व कमलपुष्पाप्रमाणे नेत्र व चेहऱ्यावरील अपार सौंदर्य आणि 4 भुजा या सर्वच खुणा जुळत होत्या. पण त्याच्या हेही लक्षात आले की श्रीकृष्णांजवळ एकही शस्त्र नाही, म्हणून त्याने आपल्या शक्तीचा अहंकार असणाऱ्या कालयवनाने श्रीकृष्णांनी निशस्त्रच लढण्याचे ठरवले. जसा कालयवन श्रीकृष्णांवर चाल करून आला तसे श्रीकृष्णांनी तोंड वळवले व रणभूमीवरून पळून जाण्याचे नाटक करू लागले.
पावलोपावली ते स्वतः त्याच्या हातात सापडल्याचे भासवीत व तो जवळ आला की पळून जात. असे करत करत ते त्या यवनराजाला खूप लांब एका गुहेत घेऊन गेले. जसा कालयवन त्या गुहेत शिरला तसे त्याला तेथे एक मनुष्य झोपलेला दिसला. त्याला वाटले, आपल्याला इतक्या लांबवर धावायला लावून स्वतः मात्र आता इथे हा साळसूतपणे येऊन झोपलाय. हा विचार मनात आल्याबरोबर त्यांनी अतिशय क्रोधाने त्या झोपलेल्या व्यक्तीला जोरात एक लाथ मारली. पण त्या असुराला हे माहीत नव्हते की तिथे झोपलेली व्यक्ती इक्ष्वाकू वंशातील राजा मुचुकुंद होता. तो राजा माधांत्याचा पुत्र होता. एकदा असुरांच्या त्रासांनी त्रस्त झालेल्या इंद्रादी देवांनी मुचुकुंदला विनंती केली म्हणून त्या शूर, ब्राह्मण भक्त, सत्यप्रतिज्ञ महापुरुषाने पुष्कळ काळपर्यंत त्यांचे रक्षण केले. अनेक दिवसांनी देवता सेनापती म्हणून पराक्रमी देवतांना सेनापती म्हणून पराक्रमी कार्तिकेय मिळाले. तेव्हा कुठे त्यांनी मुचुकुंदला आपल्या सेवेतून मुक्त केले व विश्रांती घेण्यास सांगितले. मधल्या एवढ्या वर्षात त्याला आपल्या परिवाराबद्दल काहीही जाणून घेता आले नव्हते. म्हणून आपल्या कार्यातून मुक्त झाल्यावर त्याला जेव्हा कळले की त्याचे पुत्र, राण्या, बांधव, अमात्य, मंत्री एवढेच नाही तर त्याच्या प्रजेतीलही कोणीही जिवंत राहिले नव्हते. त्याने देवतांना जेव्हा याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी हा सर्व काळाचा महिमा असल्याचे सांगितले. कारण काळ स्वतःच परमसमर्थ, अविनाशी व भगवत स्वरूप आहे. म्हणून सर्व प्राणीमात्रांना तो आपल्या अधीन ठेवू शकतो. देवतांनी त्याला चांगल्या झोपेचा वर दिला, कारण आता त्याला खूप विश्रांतीची फारच आवश्यकता होती. असा हा मुचुकुंद पर्वताच्या गुहेत येऊन झोपलेला होता. देवतांनी त्याला झोपेचा वर देताना हेही सांगितले होते की एखाद्या अजाण माणसाने मध्येच येऊन जर त्याला जागे केले तर त्याच्यावर दृष्टी पडताच तो माणूस भस्म होऊन जाईल. अशा मुचुकुंदाला जेव्हा कालयवनाने चक्क लाथ मारून जागे केले तेव्हा मुचुकुंदाने डोळे उघडले व त्या क्षणी एका दृष्टिक्षेपात कालयवन जळून भस्म झाला. त्यानंतर श्रीकृष्णांनी मुचुकुंदाला दर्शन दिले. इतक्या तेजस्वी पुरुषाच्या दर्शनानेच मुचुकुंद दिपून गेला. त्याने हे प्रत्यक्ष श्रीहरीच आपल्यासमोर उभे आहेत हे जाणलेच नाही. म्हणून त्याने त्यांचा परिचय विचारला. तो म्हणाला, आपण नक्कीच 3 देवांपैकी पुरुषोत्तम आहात. आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण मला आपले जन्म, कर्म व गोत्र सांगावे. व त्याने श्रीकृष्णांना स्वतःचाही परिचय करून दिला व झोपण्याचे कारणही सांगितले. तेव्हा भगवंत म्हणाले, एक वेळ पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये दिसलेले पृथ्वीवरचे धुळीचे कण मोजू शकेल, पण माझे जन्म, गुण, कर्मे आणि नावे यांची गणती कधीच करू शकणार नाही. कितीतरी श्रेष्ठ ऋषी माझ्या 3ही कालातील जन्मांचे व कर्मांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्यांना त्याचा अंत लाभतच नाही. म्हणून मी तुला माझ्या सध्याच्या वर्तमानातील जन्माचे, कर्मांचे व नामांचे रहस्य सांगतो. धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केली होती. म्हणून वसुदेव देवकीच्या यदुवंशात मी हा अवतार ग्रहण केला आहे. कंस व त्याचे असुर मित्र यांचा संहार मी केलाय व आत्ताच तुझ्या तीक्ष्ण दृष्टीने कालयवन असुर भस्म झाला आहे. तू फार पूर्वी माझी आराधना केली आहेस म्हणून तुझ्यावर कृपा करायला मी या गुहेत आलो आहे. तू मला वर माग, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. जो मला शरण येतो त्याला पुन्हा शोक करावा लागत नाही. आता मुचुकुंदाला गर्गाचार्यांच्या वाणीचे स्मरण झाले. जेव्हा तो देवतांच्या परवानगीने विश्रांतीसाठी जायला निघाला होता तेव्हा देवतांनी त्याला वर मागण्यास सांगितले होते, पण मोक्षाचा वर सोडून. कारण मोक्ष देण्याचे सामर्थ्य फक्त अविनाशी श्री विष्णूंपाशीच असते असं देवता म्हणाल्या होत्या. आता तर प्रत्यक्ष नारायणच त्याला वर माग असे म्हणत होते. मुचुकुंदाने अतिशय आनंदित होऊन श्रीकृष्णांचे चरणस्पर्श केले व तो त्यांची स्तुती करू लागला. तो म्हणाला, या पृथ्वीवर मनुष्य जन्म मिळूनही
मायेने मोहित होऊन जो श्रीहरींची साधना आराधना करीत नाही, संसारातच आसक्त होतो व परमार्थाला मुकतो. या कर्मभूमीत निर्दोष मनुष्य जन्म दुर्लभ असतो, पण मनुष्याला त्याची जाणीव नसते. हे शरीर मातीच्या घड्याप्रमाणे असते हे मला कळले आहे, आणि मी पण तीच चूक करून स्वतःला राजा समजून पृथ्वीवर इकडे तिकडे युद्ध करीत फिरीत राहिलो. हे प्रभो, आपण नेहमी सजग असता. निरनिराळ्या कामांच्या चिंतेत पडून बेसावध असलेल्या विषयासक्त लोभी माणसाला नित्य सावध असणारे कालरूप आपण त्यांना अचानक पकडता. जन्ममृत्यू व संसाराच्या चक्रात भरकटणाऱ्या जीवाची त्या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो. आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो, त्याच वेळी संतांचे आश्रय, कार्यकारणरूप जगताचे एकमात्र स्वामी असलेल्या आपल्या ठिकाणी त्या जीवाची बुद्धी स्थिर होते. मी तर असे समजतो की आपण माझ्यावर कृपेचा वर्षावच केला आहे. आपल्या चरणांच्या सेवेव्यतिरिक्त मला दुसरा कोणताही वर नको आहे. मी फक्त आपणास शरण आलो आहे, आणि मी आपल्या निर्भय सत्यस्वरूप व शोकरहित चरणकमलांवर शरण राहणार आहे. आपणच माझे रक्षण करावे. श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक माझे भक्त नाहीत ते प्राणायाम इत्यादी साधनांनी मनाला वश करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण जोपर्यंत त्यांच्या वासना क्षीण होत नाहीत तोपर्यंत त्यांचे मन विषयांसाठीच उचल खात राहते. श्रीकृष्ण पुढे असेही म्हणाले, तुझी बुद्धी मात्र अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची आहे. तुझी बुद्धी स्थिर आहे. तू आपले मन माझ्या ठिकाणी लाव व खुशाल पृथ्वीवर वास कर. माझ्या प्रतीची भक्ती मात्र तुझी अखंड राहील. जर हळूहळू तू एकाग्र चित्ताने माझी उपासना करीत राहिलास तर तपश्चर्येने तुझी झालेली पापे सर्व धुतल्या जातील. पुढील जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील व नंतर मला म्हणजेच परमात्म्याला प्राप्त होशील. इक्ष्वाकू नंदन मुचुकुंदावर श्रीकृष्णांनी कृपा केल्यावर त्याने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली व गुहेच्या बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याला असे दिसले की माणसे, पशु, झाडे, वेली पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान आकाराची झाली होती. म्हणजे आता कलियुग सुरू झाले आहे हे जाणून तो उत्तर दिशेकडे निघून गेला व शेवटी गंधमादन पर्वतावर पोचला. तिथे त्याने नरनारायणाचे निवासस्थान असलेल्या बद्रिकाश्रमात जाऊन शांत चित्ताने भगवंतांची आराधना करण्यासाठी तपश्चर्येला बसला. हरिओम. स्कंध 10, अध्याय 52. ह्या अध्यायामध्ये द्वारकागमन श्रीकृष्णांचे, बलरामांचा विवाह व रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणांचे आगमन या विषयांमध्ये बघणार आहोत. मुचुकुंदाचा उद्धार आपण आधीच्या अध्यायात पाहिला. त्या मुचुकुंदाचा उद्धार केल्यावर भगवान पुन्हा मथुरा नगरीला परतले. तेव्हा त्यांना दिसले की कालयवनाच्या सेनेने अजूनही मथुरेला वेढा दिलेलाच आहे. आता मात्र भगवंतांनी त्या पूर्ण सैन्याचा संहार केला व त्यांचे सर्व धन द्वारकेला नेण्यासाठी बैलांवर लादले. पण तेवढ्यातच जरासंध पुन्हा 23 औक्षहिणी सेना घेऊन आलेला त्यांना दिसला. तेव्हा भगवंतांनी त्याला पाहून पळून जाण्याचे नाटक केले. बलरामही त्यांच्या सोबत धावत होता. त्यांना पळताना पाहून जरासंध आपले रथदळ घेऊन त्यांचा पाठलाग करू लागला. त्या वेड्याला ईश्वर स्वरूप भगवंतांचा प्रभाव व भाव ज्ञात नव्हता. बघता बघता ते दोघे बंधू 44 कोस उंच असलेल्या प्रवर्षण पर्वतावर चढले. मेघ त्या जागी नेहमीच पाऊस पाडत असत, म्हणून त्याला प्रवर्षण म्हणतात, आणि जिथे सुखा दुष्काळ असतो त्याला अवर्षण म्हणतात. हे दोघे पर्वतावर जात आहेत हे बघून जरासंधाने त्या पर्वताला चारी बाजूंनी पेटवून दिले. तेव्हा दोन्ही भावांनी अतिशय वेगाने त्या उंच जळत्या पर्वताच्या कड्यावरून एकदम खाली उड्या मारल्या. त्यावेळी ते कोणालाही दिसले नाही. जरासंधाला असे वाटले की ते दोघं जळून गेले आहेत, म्हणून तो आपल्या सेनेसह
मगध देशाकडे निघून गेला. इकडे महाराज भीष्मक विदर्भ देशाचे अधिपती होते. त्याला रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश व रुक्ममाली असे 5 पुत्र व रुक्मिणी ही एक कन्या होती. रुक्मिणीने राजवाड्यात येणाऱ्या अतिथींकडून श्रीकृष्णांचे सौंदर्य, पराक्रम, गुण आणि वैभवाबद्दलची प्रशंसा ऐकली होती व तिने तेव्हा श्रीकृष्णांना मनोमन पती मानले होते. रुक्मी वगळता तिच्या बाकीच्या भावांना सुद्धा आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णांशीच व्हावा असे वाटत होते. पण रुक्मीने शिशुपालालाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला होता. कारण ते दोघेही श्रीकृष्णांचा द्वेष करीत असत. रुक्मीचा विचार रुक्मिणीला कळताच ती उदास झाली व विचार करून तिने आपल्या एका विश्वासपात्र ब्राह्मणाला एक पत्र देऊन द्वारकेला पाठवले. तो ब्राह्मण द्वारकेला पोचल्यावर भगवंतांनी त्याचे यथायोग्य स्वागत केले व सर्व क्षेमकुशल विचारून झाल्यावर त्याचे येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा त्या ब्राह्मणाने रुक्मिणीने श्रीकृष्णांसाठी लिहिलेले 7 श्लोकी पत्र त्यांना दिले. रुक्मिणी त्या पत्रात म्हणत होती, हे त्रिभुवन सुंदरा, आपल्या गुणांचे व सौंदर्यांचे वर्णन ऐकून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. आपण कुल, शील, भाव, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, द्रव्य अशा सर्वच बाबतीत अद्वितीय आहात. म्हणून मी आपल्याला पती म्हणून वरले आहेत. आपण येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा, नाहीतर तो दुष्ट शिशुपाल मला येथून पळवून नेईल. जर मी यापूर्वी काही सत्कर्म जसे पूर्त म्हणजे विहिरी, तलाव इत्यादी खणणे, इष्ट म्हणजे यज्ञादी करणे, दान, नियमव्रते करून जर देव, ब्राह्मण, गुरु इत्यादींची आराधना केली असेल तर आपणच माझे पाणीग्रहण कराल. तो अधिकार इतर कोणालाही नाही. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचं दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते. ती मधून नववधूला नगराबाहेरच्या गिरिजा देवीच्या मंदिरात जावे लागते. त्या दिवशी आपण राजधानीत गुप्त रूपाने यावे व नंतर सेनापतीसह शिशुपाल, जरासंध यांची सेना आपल्या शौर्याने उद्ध्वस्त करून टाकावी व राक्षसविधीने माझे पाणीग्रहण करावे. मी जर आपला कृपाप्रसाद प्राप्त करू शकले नाही तर मी व्रते करून, शरीर कृश करून प्राणत्याग करेन. रुक्मिणीचा हा संदेश ऐकल्यावर श्रीकृष्णांनी तिच्या इच्छेला संमती दिली. याच अध्यायामध्ये श्रीकृष्ण ब्राह्मणांच्या गुणांचे व कर्तृत्वाचे वर्णन करतात. श्रीकृष्ण म्हणतात, जो ब्राह्मण रुक्मिणीचा निरोप घेऊन आला होता त्याच्याशी बोलताना श्रीकृष्ण म्हणतात, ब्राह्मणांचे चित्त नेहमी संतुष्ट असावे व त्याने नेहमी धर्मपालनाला महत्त्व द्यावे. जे काही मिळेल त्यात जर ब्राह्मण संतुष्ट राहिला व आपल्या धर्मापासून च्यूत झाला नाही तर ती संतोषाची भावनाच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतात. संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त राहून सुखाने झोप घेऊ शकतो. जे ब्राह्मण सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूंमुळे संतुष्ट असतात, ज्यांचा स्वभाव संतांसारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे हितैषी असतात, जे अहंकाररहित आणि शांत असतात, त्या ब्राह्मणांना मी मस्तक लववून नमस्कार करतो. हरिओम. स्कंध 10 अध्याय 53. या अध्यायामध्ये आपण रुक्मिणी हरणाची कथा बघणार आहोत. श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या विवाहाचा मुहूर्त जाणून घेतला व सारथ्याला रथ जुंपायला सांगितले. सारथी दारुकाने शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाच्या 4 घोड्यांना रथाला जुंपून रथ तयार केला. रुक्मिणीचा निरोप घेऊन आलेल्या ब्राह्मणांना श्रीकृष्णांनी बरोबर घेतले व त्या वेगवान घोड्यांच्या साहाय्याने त्यांनी विदर्भ देशाकडे कूच केले. काठेवाडातून विदर्भात ते एका रात्रीत येऊन पोचले. तिथे गेल्यावर त्यांना दिसले की कुंडीन नरेश भीष्मक याने रुक्मिणीचा विवाह
शिशुपालाशी लावून देण्याची तयारी पूर्ण केली आहे. कुळाचार व विधीपूर्वक पुण्याहवाचन करून ब्राह्मण भोजन घालून राजकुमारी रुक्मिणीच्या हातात लग्न कंकण बांधल्या गेले होते. तिला उत्तमरित्या तयार करण्यात आले होते. ब्राह्मणांनी तिला साम, ऋक व यजुर्वेदातील मंत्रांनी रक्षण कवच दिले होते व अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी गृहशांतीसाठी हवन पण केले होते. तिकडे हेच सर्व विधी चेदी नरेश दमघोष याने सुद्धा आपला पुत्र शिशुपाल याच्यासाठीही करवले होते. शिशुपाल जेव्हा कुंडिनपूरला गेला तेव्हा त्याने आपल्यासोबत शाल्व, जरासंध, दंतवक्र, विदुरथ, पौंड्रक इत्यादी हजारो मित्रराजांना नेले होते व जर कृष्ण बलराम यांनी विवाहात अडथळे आणले तर त्यांच्याशी युद्ध करण्याची सुद्धा त्यांची जय्यत तयारी होती. बलरामाने जेव्हा हे ऐकले की रुक्मिणी हरण करण्यासाठी कृष्ण एकटाच गेला आहे तेव्हा त्याने पण आपली चतुरंग सेना घेऊन कुंडिनपूरला प्रस्थान केले. इकडे लग्नघटिका जवळ येऊ लागली होती, पण कृष्णाकडून कोणचीच वार्ता येत नव्हती. त्यामुळे रुक्मिणी काळजीत पडली होती. ती आता स्वतःला अभागिनी समजू लागली होती. एवढ्यात तिला डावी मांडी, हात व डोळा फडफडणे असे शुभ शकून झाले व तो ब्राह्मण श्रीकृष्णांसह नगरात हजर झाल्याची बातमी पण तिच्या सख्यांनी तिला दिली. नंतर तो ब्राह्मण तिच्या महालात आला व सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा तिला खूप आनंद झाला व तिने मनोमन भगवंतांना नमस्कार केला. जेव्हा आपल्याजवळ पुढच्याला देण्याजोगे काही नसते तेव्हा फक्त नमस्कार करावा. श्रीकृष्ण बलरामांच्या आगमनाची बातमी रुक्मिणी पिता भीष्मक यालाही कळली, पण त्याला वाटले की ते कन्येचा विवाह सोहळा पाहायलाच आले असतील. त्याने त्यांचे चांगल्या प्रकारे स्वागत केले. थोड्याच वेळात रुक्मिणी अंतःपुरातून सैनिकांच्या पहाऱ्यात देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी बाहेर आली. तिच्यासोबत वाजंत्रीसह पूर्ण वरातच निघाली होती. मंदिरात गेल्यावर तिने अगदी शांतचित्ताने शिवपार्वतीची पूजा केली. नंतर तिने ब्राह्मण स्त्रियांचे पूजन केले व अंबिका देवीला नमस्कार करून ती सौंदर्यवती रुक्मिणी मंदिराबाहेर पडली व श्रीकृष्णांच्या अपेक्षेत हळूहळू पावले टाकू लागली. ती तिच्या रथाजवळ पोचून रथावर चढणार तितक्यात वायुवेगाने श्रीकृष्ण तेथे आले व सर्वांसमक्ष तिला आपल्या रथात बसविले आणि जवळपास आलेल्या राजांचा पराभव करीत विद्युत वेगाने तिथून निघाले. पाठोपाठ बलराम व त्याचीही सेना निघालीच. हरिओम. दशमस्कंध अध्याय 54. शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव आपण या अध्यायात बघणार आहोत. शिवाय श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह हे पण बघणार आहोत. जेव्हा राजकन्या रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण कुंडिनपुरातून बाहेर पडले तेव्हा क्रोधाविष्ठ झालेले रुक्मी व शिशुपालाचे सहकारी राजे अंगावर चिलखत घालून आपली धनुष्ये आदी आयुधे घेऊन आपापल्या वाहनांवर स्वार झाले व आपल्या सेनेसह श्रीकृष्णांवर चालून गेले. यादवांच्या सेनापतींनी जेव्हा हे पाहिले तेव्हा आपल्या धनुष्यांचा टणत्कार करून तोंड फिरवून ते शत्रू सैन्याच्या सन्मुख झाले. जरासंध तर यादवांशी युद्ध करण्याची वाटच पाहत असे. त्याच्या सेनेतील धनुर्धाऱ्यांनी यादवांच्या सैन्यावर बाणांचा जणू वर्षाव सुरू केला. असे वाटावे की बाणांचा जणू पाऊसच पडतोय. ते सर्व पाहून रुक्मिणी अत्यंत भयभीत झाली. तेव्हा श्रीकृष्णांनी तिला धीर दिला व शत्रूच्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी शत्रुपक्षाकडील सर्वच राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघून गेले. पण रुक्मीला मात्र ते सहन झाले नाही व त्याने आपल्या एक औक्षोहिणी सेनेसह श्रीकृष्णांच्या रथाचा पाठलाग केला. तेव्हाच त्याने एक महाभयंकर प्रतिज्ञा सर्वांसमोर केली की रुक्मिणीला मी जर आज परत आणू शकलो नाही तर मी कुंडिनपुरात कधीही पुन्हा प्रवेश करणार नाही. पण त्या आवेशात त्याने आपले सैन्य आपल्याबरोबर येत आहे की नाही हेही न पाहता एकटाच
श्रीकृष्णांना आव्हान देत त्यांच्या पाठलागावर गेला. जात असताना तो बरीच आत्मप्रौढीयुक्त बडबड करीत होता आणि त्याने श्रीकृष्णांवर आक्रमण केले. श्रीकृष्णांनी त्याच्या प्रत्येक आक्रमणाचा विमोड केला. शेवटी रुक्मिणीने हातात तलवार घेतली व श्रीकृष्णांच्या रथावर झेप घेतली. त्यासरशी श्रीकृष्ण तर त्याला मारायलाच सरसावले, परंतु तेवढ्यात त्यांचे लक्ष रुक्मिणीकडे गेले. ती त्यांना अत्यंत काकुळतीने विनंती करत होती की त्यांनी तिच्या भावाला मारू नये, तर जीवदान द्यावे. तेव्हा भगवंतांचे हृदय द्रवले व त्यांनी रुक्मिणीला मारून न टाकता आपल्या दुपट्ट्याने त्याला बांधले व त्याच्या दाढी मिशांचे पाठ काढून त्याला विद्रूप केले. तेवढ्या वेळात इकडे बलरामांनी रुक्मीच्या सैन्याची दाणादाण उडवली होती व श्रीकृष्णांच्या रथाकडे ते आले होते. तेव्हा त्यांना दुपट्ट्याने बांधलेल्या रुक्मीला अर्धमेल्या अवस्थेत पडलेला पाहिला. तेव्हा त्याने श्रीकृष्णांना म्हटले, आता हा रुक्मी मेल्यातच जमा आहे. त्याला कुरूप केल्यामुळे एक प्रकारे त्याचा पराजय झाला आहे. तरी तू आता त्याला सोडून दे. जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात ते इतरांचा असाच रागराग करतात, तिरस्कार करतात. नंतर बलराम रुक्मिणीला म्हणाले, जे लोक भगवंतांच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा समजतात त्यांनाच मित्र शत्रू हे भेद दिसतात. देह धारण करणाऱ्या सर्वांचाच मायातीत आत्मा एकच आहे, पण मूर्ख लोक शरीर भेदाने आत्मा भिन्न आहे असे मानतात. या शरीराला जशी उत्पत्ती आहे तसाच नाशही आहे. पंचमहाभूते, पंचप्राण, तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे. देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. जन्म घेणे, जिवंत असणे, वाढणे, बदलणे, क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात, आत्म्याचे नव्हेत. जसे की कृष्ण पक्षात कलांचा क्षय होतो, चंद्राचा नाही. परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचाच क्षय झाला असे म्हणतात. त्याचप्रमाणे जन्ममृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात, परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचेच समजतात. अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाला खरा मानून आयुष्य जगत असतात, तोच अनुभव खरा समजतात. तरी तू आता ह्या शोकाचा त्याग कर व आपल्या स्वरूपात स्थिर हो. बलरामांनी अशी समजूत घातल्यावर रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकली व विवेकबुद्धीने मनाचे सांत्वन केले. रुक्मीचे आपल्या बहिणीला रुक्मिणीला परत आणण्याचे मनोरथ पूर्ण झाले नाही, म्हणून त्याने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे कुंडिनपुरात परत न जाता भोजकट नावाची नगरी वसवली व तेथेच राहू लागला. इकडे कुंडिनपुरात शिशुपालाचे मित्र सैन्य व सेनापती हार पत्करून परत आल्यावर जरासंधाने शिशुपालाची समजूत घातली व म्हणाला, नेहमी सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतीलच असं नसतं. हे जीव भगवंतांच्या इच्छेनुसारच सुखदुःखांसंबंधी प्रयत्न करत असतात, पण शेवटी आपण त्या जगज्जेत्या ईश्वराच्या हातातील कठपुतळ्याच असतो. तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसारच या जगाला नाचवीत असतो. तू ही उदासीनता सोडून दे. मी तर 23 औक्षुहिणी सैन्य घेऊन 17 वेळा श्रीकृष्णावर हल्ला केला होता. फक्त एक वेळ सोडून प्रत्येक वेळेला मला हारच मानावी लागली आहे. आज शत्रू सैन्याचा विजय झाला, कारण काळ त्यांना अनुकूल होता. जेव्हा आपल्याला काळ अनुकूल होईल तेव्हा आपण पण जिंकू. नंतर सर्व राजे आपापल्या नगरींना परत गेले. इकडे श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणीला घेऊन द्वारकेत पोचले तेव्हा नगरवासियांनी त्या लक्ष्मीनारायणासारख्या शोभून दिसणाऱ्या जोडप्याचे खूप जोरदार स्वागत केले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 55. या अध्यायात आपण प्रद्युम्नाचा जन्म व शंभरासुराचा वध या गोष्टी बघणार आहोत. श्रीकृष्ण व रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न तो 10 दिवसांचा सुद्धा नव्हता तेव्हा श्रीकृष्णांच्या अनंत शत्रूंपैकी एक शंभरासूर याने हा छोटा मुलगा पण आपला शत्रूच असे गृहीत धरून त्याला पळवून नेले व समुद्रात फेकून दिले. त्या
बाळ प्रद्युम्नाला समुद्रात एका मोठ्या माशाने गिळून टाकले. एकदा कोळ्यांच्या जाळ्यात इतर माशांबरोबर हा मासा पण पकडला गेला व त्या कोळ्याने तो मासा नेमका शंभरासुरालाच भेट म्हणून दिला. शंभरासुराच्या आचार्याला जेव्हा तो मासा स्वयंपाकघरात नेऊन दिला तेव्हा त्याने ते कुऱ्हाडीने तोडला. तेव्हा त्या माशाच्या पोटातून ते बालक बाहेर आले. त्या आचार्याने त्या बालकाला शंभरासुराच्या एका दासीकडे मायावतीकडे सोपवले. त्या बाळाची सर्व शुभलक्षणे पाहून तिच्या मनात शंका उत्पन्न झाली व तिने नारद मुनींना त्या बाळाच्या जन्माचे रहस्य विचारले. तेव्हा नारदांनी हा प्रत्यक्ष कृष्णपुत्र असल्याचे सांगितले. नंतर प्रद्युम्न थोडा मोठा झाल्यावर एका दिवशी त्या मायावती दासीने प्रद्युम्नाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले व असेही सांगितले की हा शंभरासूर मायावी आहे. त्याला साध्या युद्धात हरवणे कठीण आहे. पण तिने प्रद्युम्नाला महामाया नावाची सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या शिकवली व हेही सांगितले की त्याने शंभरासुराला आव्हान देऊन त्याला युद्धात परास्त करावे. त्याप्रमाणे एकदा प्रद्युम्नाने त्या शंभरासुराशी भांडण उकरून काढले व द्वंद्वात मायावती विद्येचा आश्रय घेत शंभरासुराचे डोके धडापासून वेगळे केले. त्यावेळी देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला प्रद्युम्नावर. नंतर मायावतीने प्रद्युम्नाला आकाशमार्गे द्वारकेला नेले. हुबेहूब श्रीकृष्णांसारखाच दिसणारा हा तरुण कोण याचे सर्वांनाच कुतूहल होते. रुक्मिणीला सुद्धा त्याला पाहिल्याबरोबर आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली, कारण तिला त्या मुलाबद्दल अतिशय माया व ममता वाटू लागली. श्रीकृष्णांना सर्व काही ज्ञात होते, पण ते काहीच बोलले नाही. वसुदेव देवकी सुद्धा प्रद्युम्नाला पाहून विचारात पडले होते. तेवढ्यात नारद मुनी तेथे पोचले व त्यांनी सर्व हकीकत कथन केली. ते ऐकून रुक्मिणी तर खूपच आनंदित झाली. नारदांनी हे पण सांगितले की प्रद्युम्न मूळचा कामदेव होता, पण शिवांच्या क्रोधाग्नीने तो जळून भस्म झाला होता व पुन्हा उत्पन्न होण्यासाठी त्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला होता आणि आता तो पुन्हा जिवंत झाला होता. आणि मायावती ही दुसरी कोणीही नसून कामदेवांची पत्नी रती होती. मग प्रद्युम्न व मायावतीचा विवाह झाला, म्हणजेच कामदेव व रतीचा विवाह करून देण्यात आला. सर्वजण ह्या घटनेने अतिशय आनंदित झाले होते. हरिओम. स्कंध 10 अध्याय 56. या अध्यायामध्ये आपण स्यमंतक मण्याची कथा व जांबवती व सत्यभामा यांचा श्रीकृष्णांशी झालेला विवाह याबद्दल बघणार आहोत. सूर्यभक्त सत्राजिताच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला स्यमंतक मणी दिला होता. तो मणी गळ्यात घातल्यावर सत्राजित स्वतःच सूर्याप्रमाणे चमकत असे. सत्राजित श्रीकृष्णांचा मित्र होता. तो जेव्हा मणी मिळवल्यानंतर गळ्यात घालून द्वारकेमध्ये परतला तेव्हा त्या तेजस्वी मण्यामुळे त्याचा चेहराही इतका वेगळा दिसत होता की लोक त्याला ओळखूच शकले नाहीत. त्या मण्याच्या तेजाने सर्व लोकांचे डोळेच दिपून गेले. जणू काही तो अगदी प्रतिसूर्यच वाटत होता. सर्व लोकांनी भगवान श्रीकृष्णांनाही असेच सांगितले की प्रत्यक्ष सूर्यदेव तुमच्या भेटीसाठी दर्शनासाठी आले आहेत. तेव्हा सर्वज्ञानी श्रीकृष्ण म्हणाले की हे सूर्यदेव नसून स्यमंतक मण्यामुळे चमकणारा सत्राजित आहे. इकडे सत्राजित सरळ आपल्या घरी गेला व ब्राह्मणांकरवी तो मणी देवघरात त्याने स्थापन केला. त्या मण्याची विशेषता ही होती की तो मणी दररोज 8 भार सोने देत असे व जेथे त्याचे पूजन होत असेल तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक आणि शारीरिक व्यथा तसेच निरनिराळ्या मायांचा उपद्रव इत्यादी काहीही अशुभ घडत नसे. एकदा प्रसंगावशात श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले की त्याने तो मणी राजा उग्रसेनाला द्यावा, पण लोभापायी सत्राजिताने नकार दिला. एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन याने तो मणी आपल्या गळ्यात घातला व घोड्यावर बसून शिकारीसाठी वनात गेला. नेमका त्याच दिवशी एका सिंहाने
घोड्यासह प्रसेनला मारून तो मणी घेतला व तो पर्वतावरील जंगलात शिरणार इतक्याच जांबवानाने, हेच ते रामायणातील जांबवान अस्वल, जांबवानाने त्या मण्यासाठी सिंहाला मारले व मणी घेऊन आपल्या गुहेत गेला व आपल्या मुलाला त्याने तो खेळायलाही दिला. इकडे आपला भाऊ वनात मारला गेल्याचे जेव्हा सत्राजिताला कळले तेव्हा त्याला वाटले की आपण नकार दिला होता म्हणून श्रीकृष्णांनीच मण्यासाठी त्याला मारले असावे. हे जेव्हा श्रीकृष्णांच्या कानी गेले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले व आपल्यावर लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी ते नगरातील काही पुरुषांना घेऊन प्रसेनच्या शोधात निघाले. जंगलात त्यांना एके ठिकाणी प्रसेन व त्याचा घोडा मेलेल्या अवस्थेत दिसला व त्यांच्या लगेच लक्षात आले की यांना सिंहानेच मारलेले आहे. आणखीन पुढे गेल्यावर त्यांना सिंह पण मेलेला दिसला व हे काम अस्वलाचेच असणार हे जाणून ते एकटेच अस्वलाच्या गुहेत शिरले. तर त्यांना त्या अस्वलाचा मुलगा मण्याशी खेळताना दिसला. ते तो मुलाकडून मणी काढून घ्यायला गेले तर त्या अपरिचित माणसाला पाहून गुहेतील स्त्रिया व मुले रडू लागली. तो आवाज ऐकून महाबलवान रिक्षराज जांबवंत तेथे धावत आला. प्रथम त्याने श्रीकृष्णांना न ओळखल्यामुळे तो प्रत्यक्ष आपल्या स्वामींशीच युद्ध करू लागला. अशा दोन बलाढ्य युद्धांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले व ते सतत 28 दिवस जराही वेळ थोडी विश्रांती न घेता रात्रंदिवस चालू होते. शेवटी जांबवानाला आपली चूक समजली व जाणीवही झाली की आपण प्रत्यक्ष आपल्या स्वामींशीच युद्ध करीत आहोत. त्याला जाणवले की हे श्री विष्णू, हे श्रीराम व हे श्रीकृष्ण. तेव्हा तो ताबडतोब त्यांना शरण गेला. आता त्याला आठवले की हे रागावून त्यांना आठवले की हे जेव्हा रामावतावरात होते तेव्हा त्यांनी समुद्र ऐकत नव्हता म्हणून जरासे रागावून समुद्राकडे पाहिले असता समुद्राने त्यांना वाट करून दिली होती व तेथे आपण सेतू बांधला होता. त्याला आपल्या कृत्याची अतिशय लाज वाटली व त्याने तो मणी तर त्यांना दिलाच, शिवाय आपली पुत्री जांबवती हिला पण त्यांना अर्पण केली. इकडे एकटेच गुहेत गेलेले श्रीकृष्ण बरेच दिवस झाले तरी बाहेर येईनात म्हणून त्यांच्याबरोबर आलेल्या पुरुषांना अतिशय दुःख झाले व काळजीही वाटू लागली. ते द्वारकेला परत गेले. श्रीकृष्णांच्या कुटुंबियांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनाही खूप दुःख झाले व ते महामाया दुर्गा मातेला शरण गेले व तिची उपासना करू लागले. त्या उपासनेने दुर्गा माता प्रसन्न झाली व तिच्या आशीर्वादाने श्रीकृष्ण जांबवतीसह नगरात पोचले. जांबवतीच्या गळ्यात तो मणी होता. हे सर्व पाहून सत्राजित अतिशय खजील झाला. आपल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत होता. त्याला अपराधी वाटत होते व आपल्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी शेवटी त्याने निर्णय घेतला की तो मणी व सत्राजिताची कन्या सत्यभामा या दोघांनाही श्रीकृष्णांना अर्पण करावे. सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य या सर्व गुणांनी युक्त होती. श्रीकृष्णांनी पण विधिवत तिचे पाणीग्रहण केले. त्यानंतर सत्राजिताला शांतता लाभली. पण श्रीकृष्णांनी सूर्यदेवाने सत्राजितेला दिलेला मणी ठेवून घेण्यास नकार दिला व हेही सांगितले की सत्राजिताने तो त्याच्याच जवळ ठेवावा, पण त्यापासून मिळणारे सोने मात्र त्याने श्रीकृष्णांना देत राहावे. हरिओम. स्कंध 10 अध्याय 57. या अध्यायामध्ये समंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला श्रीकृष्णांनी पुन्हा द्वारकेत बोलावणे ह्या घटना आपण बघणार आहोत. लक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही. हे श्रीकृष्णांना अंतर्ज्ञानाने जरी माहिती होते तरी इतरांना ते कळू नये म्हणून एक कुळाची रीत पाळण्यासाठी बलरामांसह भीष्म, कृपाचार्य, विदुर, द्रोणाचार्य, गांधारी इत्यादींचे सांत्वन करण्यासाठी ते हस्तिनापुराला गेले. पण त्याचवेळी ती संधी साधून सत्यभामेचा आधी ज्याच्याशी विवाह होणार होता त्या शतधन्व्याला सत्राजिताकडून समंतक मणी हिसकावून घेऊन त्या योगे त्याचा बदला घेण्यास अक्रूर व कृतवर्मा यांनी सांगितले.
दुष्ट स्वभावाच्या सतधन्व्याने पण मागचा पुढचा विचार न करता सत्राजिताला झोपेतच मारून टाकले व मणी घेऊन पळून गेला. वडिलांच्या मृत्यूमुळे शोकाकुल झालेली सत्यभामा सरळ हस्तिनापुरात गेली व श्रीकृष्णांना ती दुःखद वार्ता सांगितली. तसे भगवान श्रीकृष्णांना आधीच ज्ञान झाले होते, तरी बाह्यांगी तसे न दाखवता शतधन्व्याला शिक्षा करण्यासाठी ते द्वारकेला जाण्यास निघाले. शतधन्व्याला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने अक्रूर व कृतवर्म्याला त्याला वाचवण्यास सांगितले, पण दोघांनीही त्याला सपशेल नकार दिला, कारण ते दोघेही श्रीकृष्णांचे सामर्थ्य जाणून होते. वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत उखडून 8 दिवस एकाच हाताने छत्रीसारखा धरून ठेवणारा श्रीकृष्ण, कंसाचा व त्याच्या मित्रांचा वध करणारा श्रीकृष्ण, जरासंधाला 17 वेळेला हरवणारा श्रीकृष्ण त्यांना माहिती होता. शेवटी शतधन्वा अत्यंत वायुवेगाने धावणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच श्रीकृष्णांनी त्याचा पाठलाग केला. शेवटी शतधन्व्याचा घोडा थकून गेला व मरून खाली पडला. तेव्हा शतधन्वा पायीच धावू लागला. तेव्हाही भगवंतांनी त्याचा पाठलाग करणे सोडले नाही. सोबत बलरामही होते. एव्हाना ते सर्वजण मिथिला नगरीजवळ आले होते. तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने शतधन्व्याचा वध केला, पण त्याच्याजवळ समंतक मणी मात्र त्यांना सापडला नाही. मग श्रीकृष्ण द्वारकेला परत आले, पण बलराम मात्र आपला भाऊ जनक, जो आपला मित्र जनक, जो मिथिला नगरीचा राजा होता, त्याच्याचकडे काही वर्ष राहिला. बलरामाच्या आगमनाने जनक राजाला फार आनंद झाला होता. त्याच्या या मुक्कामातच धृतराष्ट्र पुत्र सुयोधनाने बलरामाकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतले. इकडे श्रीकृष्ण द्वारकेत परतल्यावर त्यांनी सत्राजिताचे सर्व अंतिम कर्म केले. शतधन्व्याच्या मृत्यूमुळे त्याला उद्युक्त करणारे अक्रूर व कृतकर्मा घाबरून शहर सोडून पळून गेले होते. तेव्हा भगवंतांनी दूतांकरवी त्यांना शोधून नगरात परत आणले व समंतक मण्याची मागणी केली. तेव्हा त्यांना कळले की त्या मण्यातून मिळालेल्या सोन्यातून अक्रूराने यज्ञवेदी करून अनेक यज्ञ केले होते. तेव्हा श्रीकृष्णांनी निर्णय घेतला की त्या मण्याला सांभाळून ठेवण्यासाठी अक्रूरच योग्य व्यक्ती आहे व तो त्यानेच सांभाळावा. पण त्याआधी भगवंतांच्या बांधवांना तो दाखविणे गरजेचे आहे, म्हणजे शतधन्व्याकडून घेऊन लपवून ठेवला असा लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून. सर्व बांधवांना तो मणी दाखवल्यावर त्यांनी तो अक्रूराला सांभाळून ठेवण्यास सांगितले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 58. या अध्यायात आपण श्रीकृष्णांची पांडवांशी भेट व श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा बघणार आहोत. ह्या अध्यायात आपण त्यांच्या 5 विवाहांबद्दल बघणार आहोत. लाक्षागृहातून न जळता सुखरूपपणे बाहेर पडलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले. त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादी यादवही होते. सर्वेश्वर भगवान स्वयं आलेले पाहून सर्व पांडववीर उत्साहाने उठून उभे राहिले. भगवंतांना पाहून ते सर्वजण अत्यंत आनंदी झाले होते. श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले. त्यावेळी तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. तिने श्रीकृष्णांच्या आगमनाने पांडवांचे सर्व क्लेश आता दूर होतील असेही म्हटले. नंतर श्रीकृष्णांनी युधिष्ठिर व भीमसेनाच्या चरणांना वंदन केले, कारण ते त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यांनी अर्जुनाला आलिंगन दिले, कारण तो त्यांच्या वयाने बरोबरीत होता. आणि नकुल सहदेवाने भगवंतांच्या चरणांचे वंदन केले, कारण ते श्रीकृष्णांपेक्षा लहान होते. नंतर द्रौपदीने श्रीकृष्णांना नमस्कार केला. युधिष्ठिराला तर आपल्या कोणत्या जन्माईच्या पुण्याईने प्रत्यक्ष भगवंत आपल्या घरी येतात तेच कळत नव्हते. युधिष्ठिराने श्रीकृष्णांना काही दिवस तेथेच राहण्याची विनंती केली. तेव्हा भगवंत पुढील 4 महिने, जे पावसाळ्याचे होते, तेव्हा ते तेथेच राहिले. एकदा अर्जुन व श्रीकृष्ण रथात बसून निबिड अरण्यात शिकारीला गेले होते.
तेथे त्यांनी बऱ्याच हिंस्त्र पशूंना मारले. थकल्यावर दोघेही तेथील यमुनेच्या पाण्यात हातपाय धुवून तेथील थंड पाणी प्यायले. इतक्यात त्यांना एक श्रेष्ठ सुंदरी तपश्चर्या करताना दिसली. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने पुढे जाऊन तिची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की ती सूर्यदेवांची कन्या कालिंदी असून भगवान विष्णू पतिरूपात प्राप्त व्हावे म्हणून ती ही कठोर तपश्चर्या करीत होती. तिच्या पित्याने यमुनेच्या पाण्यात तिच्यासाठी एक भवन बांधलेले असून श्रीकृष्ण भगवंतांचे दर्शन मिळेपर्यंत ती तेथेच राहणार होती. त्यानंतर अर्जुनाने तिची श्रीकृष्णांशी भेट घडवून दिली व तिला घेऊन दोघेही इंद्रप्रस्थाला धर्मराजाकडे गेले. नंतर द्वारकेला गेल्यावर त्यांनी योग्य ऋतू व मुहूर्त पाहून कालिंदीचे पाणी ग्रहण केले. विंद व अरविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते. ते दोघे दुर्योधनाच्या गटातील होते, पण त्यांची बहीण मित्रविंदा हिला मात्र श्रीकृष्णांनाच वरण्याची इच्छा होती. हे समजल्यावर श्रीकृष्ण आपली आत्या राजाधिदेवी हिला भेटले. या आत्याचीच विंद अरविंद व मित्रविंद ही संताने होती. नंतर मित्रविंदाच्या स्वयंवरातून भर सभेतून उचलून आपल्याबरोबर श्रीकृष्ण घेऊन गेले. त्यानंतर कोशल देशाचा राजा नग्नाजित यांची सत्या नावाची कन्या होती. तिच्या विवाहात राजाने अशी अट घातली होती की त्याच्याकडील 7 उन्मत्त बैलांवर जो विजय मिळवेल त्याचा विवाह सत्याशी होईल. हा वृत्तांत जेव्हा श्रीकृष्णांनी ऐकला तेव्हा ते आपल्या सैन्यासह कौसलपुराला गेले. त्यांना आलेले पाहून राजा खूप आनंदला. त्याने श्रीकृष्णांचे चांगल्यापैकी स्वागत केले व पूजनही केले व सत्याच्या लग्नासाठी असलेली अटही त्यांना सांगितली. ते ऐकून श्रीकृष्णांनी एकदम कंबर कसली व वेगवेगळी 7 रूपे घेऊन सहजपणे त्या बैलांना वेसण घातली, ज्यामुळे बैलांची मस्ती जिरली व राजकन्या सत्या पण खूप आनंदी झाली, कारण तिला तिच्या मनाप्रमाणे वर मिळाला होता. राजानेही भरपूर वरदक्षिणा देऊन लेकीची पाठवणी केली. पुढे कैकेय देशाची राणी श्रुतकीर्ती ही पण श्रीकृष्णांची आत्याच होती. तिची कन्या भद्राच्या भावांची इच्छा होती की श्रीकृष्णांनी तिच्याशी विवाह करावा. त्यानुसार श्रीकृष्ण व भद्रा यांचा विवाह झाला. भद्र देशाच्या राजाला लक्ष्मणा नावाची अत्यंत सुलक्षणी कन्या होती. तिच्या स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांनी तिचे हरण केले. इंद्रप्रस्थात राहत असताना पांडवांच्या विनंतीनुसार श्रीकृष्णांनी विश्वकर्म्याकडून एक अत्यंत अद्भुत व विलक्षण नगरी तयार करून घेतली. त्याच श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथी बनून अग्निदेवांना खांडवन मिळवून दिले होते. तेव्हा अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य, अक्षयबाणांचे 2 भाते, 1 रथ, 4 घोडे व शस्त्रास्त्रांनी न तुटणारे कवच दिले होते. हेच खांडवन पूर्वी जळत असताना अर्जुनाने मय दानवाला अग्नीपासून वाचवले होते, म्हणून त्याने पांडवांना मय सभागृह बांधून दिले होते. या सभागृहात पाण्याच्या जागी जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास होत असे. इथेच दुर्योधनाची फजिती झाली होती. हरिओम. 10वा अध्याय 59वा. या अध्यायामध्ये आपण भौमासुराचा उद्धार आणि श्रीकृष्णांनी 16,000 राजकन्यांशी केलेला विवाह बघणार आहोत. भौमासूर अत्यंत सामर्थ्यशाली राजा होता. त्याने वरुणाचे छत्र, अदितीची कुंडले आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान हिसकावून घेतलेले होते. ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांच्या कानावर घातली व त्यांची मदत मागितली. तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्रागज्योतिषपूर येथे गेले. या राजधानीत प्रवेश करणे अत्यंत कठीण होते, कारण तेथे त्याच्या 4 बाजूंना जी डोंगरांची रांग होती त्याच्या आत शस्त्रे लावून ठेवलेली होती.
त्याच्या आतल्या बाजूंना पाण्याने भरलेले खंदक होते आणि त्याच्याही आत अग्निशस्त्रे लावून ठेवलेली होती, जी त्या खंदकात सदैव पेटलेली असत. एवढेच नाही तर त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता आणि त्याच्या पुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारही बाजूंना 10,000 भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते. श्रीकृष्णांनी प्राग्ज्योतिषपूर येथे पोचल्यावर गदेच्या प्रहारांनी डोंगर फोडून काढले व शस्त्रांची तटबंदी आपल्या बाणांनी छिन्न विच्छिन्न करून टाकली. सुदर्शन चक्राने अग्नी, पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून मूर दैत्याने लावलेले फास तलवारीने कापून तोडून टाकले. नंतर नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उद्ध्वस्त करून टाकले व आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला. त्या नादाने सगळीकडे हाहाकार उडला. 5 डोकी असलेला मूर असुर झोपेतून जागा झाला व पाण्यातून बाहेर येत आरोळी ठोकली. तो एक अतिशय तेजस्वी पण महाभयंकर असुर होता. आपला त्रिशूळ उचलून तो सरळ भगवंतांच्याच अंगावर धावला, पण पहिल्यांदा त्याने तो त्रिशूळ गरुडावर फेकला. भगवंतांनी 2 बाण सोडून त्या त्रिशूळाचे 3 तुकडे केले व मूर दैत्याच्या तोंडातच बरेचसे बाण मारले. आता मात्र मुराने आपली गदा भगवंतांवरच फेकण्याचा डाव रचला, पण ती आपल्यापर्यंत येण्याआधीच भगवंतांनी आपल्या गदेने तिचा चुराचुरा करून टाकला. शस्त्रहीन झाल्यामुळे तो संतापाने भगवंतांवर धावूनच आला, तर श्रीहरींनी आपल्या चक्राने त्याची 5ही डोकी छाटून टाकली. तो मेला असे पाहून मूर दैत्याची 7 मुले श्रीकृष्णांवर चाल करून आली. अमोघ शक्तिमान श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्या 7ही पुत्रांच्या शस्त्रास्त्रांचे तीळ तुकडे केले. भौमासुराचे पीठ व इतर सेनापतींना सुद्धा भगवंतांनी यमसदनी पाठवले. तेव्हा मात्र भौमासुर अत्यंत क्रोधित झाला व त्याच्या सैन्याने एकाच वेळी शस्त्रास्त्रे सोडली, पण प्रत्यक्ष श्रीहरींच्या पुढे त्यांचा काय टिकावा लागणार. शेवटी भगवंतांनी आपल्या चक्राने भौमासुरेचे एक मस्तकच उडवले. त्यासर्षी तो मृत्यू पावला आणि इकडे देवांनी श्रीहरींवर स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. श्रीकृष्णांनी अदितीची कुंडले भौमासुराकडून जप्त करून ती पृथ्वीच्या स्वाधीन केली. वरुणाचे छत्र त्याला परत दिले, शिवाय एक मौल्यवान रत्नही दिले. कुंडले परत मिळाल्याबरोबर पृथ्वीने श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ व एक वनमाला घातली व त्यांची मनापासून स्तुती केली. ही वनमाला कधीही सुकत नव्हती. नंतर भगवंतांनी भौमासुराच्या राजमहालात प्रवेश केला. तेथे त्यांनी पाहिले की असंख्य राजांचा पराभव करून भौमासुराने त्या राजांच्या 16,000 राजकन्या तेथे आणून ठेवल्या होत्या. श्रीकृष्णांनी त्यांना तेथून सोडवले, त्यांना उत्तम वस्त्रे व अलंकार परिधान करण्यास दिले व पालख्यांमध्ये बसवून सन्मानाने द्वारकेला रवाना केले. शिवाय भौमासुराच्या राज्यातील धन व असंख्य हत्ती घोडे पण द्वारकेला पाठवले. नंतर सत्यभामेसह ते इंद्राकडे गेले. इंद्राने आधी दोघांची पूजा केली, त्यांचा आदर सत्कारही केला. तेथून निघताना मात्र सत्यभामेचा हट्ट पूर्ण करण्यासाठी इंद्रलोकीचा पारिजातक वृक्ष त्यांनी उपटून गरुडावर ठेवला. तेव्हा इंद्राने त्यांना लगेच विरोध केला. खरं तर त्याच्या विनंतीवरून भगवानांनी भौमासुराचा वध केला होता. ते उपकार मात्र इंद्र लगेच विसरला, म्हणून त्याला दंड देण्यासाठी श्रीकृष्ण तो वृक्ष सरळ द्वारकेला घेऊनच गेले. द्वारकेला आल्यावर त्यांनी तो वृक्ष सत्यभामेच्या महालातील बागेत लावला. त्या वृक्षामुळे बागेची शोभा खूपच वाढली. नंतर भगवंतांनी एकाच मुहूर्तावर एकाच वेळी अनेक कृष्णरूपे धारण करून त्या 16,000 राजकुमारींचे विधिवत पाणीग्रहण केले. त्यानंतर जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या महालांमध्ये जात असत, तेव्हा त्या स्वतःच्या हातांनी सर्व कामे करून त्यांची सेवा करीत असत. हरिओम. स्कंध 10 अध्याय 60. या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्ण रुक्मिणी यांचा संवाद बघणार आहोत. जगद्गुरू श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणी देवींच्या पलंगावर आराम करीत होते व रुक्मिणी त्यांना रत्नांची दांडी असलेल्या चौरीने वारा घालीत होती.
रुक्मिणीचे अंतःपूर अतिशय सुंदर होते. त्यामध्ये मोत्यांच्या लड्या लावलेले छत होते. रत्नांचे दिवे झगमगत होते. झरोक्याच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत असत व धुपाचा धूर आतून बाहेर जात असे. भगवंतांची सेवा करणारी म्हणजे प्रत्यक्ष साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती. या युगात तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे मनुष्यरूप धारण केले होते. त्या दिवशी तिला पाहून भगवंतांनी हसत हसत तिला विचारले की अत्यंत ऐश्वर्यशाली, प्रभावशाली, श्रीमंत, सौंदर्य, औदार्य व ताकदीमध्येही असामान्य असणारे राजे तिच्याशी विवाह करण्यास इच्छुक असताना व एवढेच नव्हे तर तिचे वडील व भाऊ यांनी शब्द दिलेला असतानाही तिने त्या सगळ्या राजांच्या तोडीचा नसलेल्या श्रीकृष्णावरच का बरं लग्नासाठी तयार झाली? अनेक बलवान राजांचे या जरासंधासारख्या राजांशी वैर होते ही जाणीव श्रीकृष्णांना होती व तसे त्यांनी रुक्मिणीला पण सांगितले की त्या राजांनी बिचाऱ्यांनी समुद्रात वस्ती केली होती व त्यांच्याजवळ राजसिंहासनही नव्हते. ते असेही म्हणाले की जे लौकिक व्यवहार सोडून वागतात व त्यांचा मार्ग कोणता असतो ते कोणालाही कळत नाही. पण रुक्मिणीने श्रेष्ठ, कनिष्ठ, धन, कुल, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टींचा विचार न करता श्रीकृष्णांशी विवाह केला होता. तर त्याबद्दल तिला जर पश्चाताप होत असेल तर अजूनही तिने तिला अनुरूप अशा क्षत्रियाशी विवाह करावा. खरे तर सामर्थ्याने मदांध झालेल्या गर्विष्ठ अशा दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठीच त्यांनी रुक्मिणी हरण केले होते. त्यानंतर श्रीहरींनी तिला स्वतःच्या स्वभावाबद्दलही सांगितले. ते म्हणाले, आम्ही देह व घरदार याविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हाला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्ण काम आहोत. खरे पाहता श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याने रुक्मिणीला आता असे वाटायला लागले होते की आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहोत. तिचा गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंतांनी वरील भाष्य केले होते. पण ते सर्व ऐकल्यावर रुक्मिणी अत्यंत चिंताग्रस्त झाली व नंतर तर तिला चक्क रडायलाच आले. प्रभूंच्या विरहाच्या कल्पनेनेच ती इतकी व्याकुळ झाली की ती बेशुद्ध होऊन जमिनीवरच कोसळली. स्वभावतच दयाळू असणाऱ्या प्रभूंचे मन तिच्याविषयी करुणेने भरून गेले. आपण केलेल्या विनोदाचे मर्म माझ्यावरील अत्यंतिक प्रेमामुळे तिच्या लक्षात आले नसल्याने तिची अवस्था अशी झाली आहे हे भगवान समजून चुकले. त्यांनी तिला लगेच सावध केले व तिचे अश्रू पुसले. आपली थट्टा तिच्या जास्तच जिव्हारी लागली की काय असेही त्यांच्या मनात आले व ते तिला म्हणाले, रुक्मिणी, तू माझ्याशी एकनिष्ठ आहे हे मला माहिती आहे. पण तू काय मांडते हे पाहण्यासाठीच मी तुझी अशी थट्टा केली. श्रीकृष्णांनी असे समजवल्यावर त्यांचे बोलणे चेष्टेचे होते हे लक्षात येऊन तिची भीती दूर झाली. ती श्रीकृष्णांना म्हणाली, हे प्रभू, आपल्या अखंड महिम्यात राहणारे व ब्रह्मदेवादिकांचे आपणच अधिपती असणारे खरंच मी आपल्याला अनुरूप नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे ज्या राजांच्या भयाने समुद्रात राहतात ते राजे म्हणजे माझ्या मते 3 गुण व क्षुद्र इंद्रिये, सर्व शक्ती व ऐश्वर्याचे आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया अलौकिक आहेत. त्याचा माग कोणालाही लागू शकत नाही. आपण ज्याला राजसिंहासन म्हणता त्याची प्राप्ती झाल्यास अज्ञानांधकार पसरतो म्हणून ते आपल्याला आवडत नाही. आपल्या म्हणण्यानुसार आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिक पुरुषांप्रमाणे आपण वागतही नाही हेही तितकेच खरे आहे. विषयांमध्ये गुरफटलेल्या मनुष्याला कल्पना करता येत नाही. पण आपल्याला अनुसरून वागणाऱ्या भक्तांच्या पण क्रिया अलौकिक असतात. तर मग सर्व शक्ती व ऐश्वर्याचे आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया तर अलौकिकच असणार. त्यात नवल ते काय? आपण स्वतःला निष्किंचन म्हणवता तेही बरोबरच आहे.
कारण आपल्याखेरीज दुसरी कोणचीच गोष्ट या विश्वात नाही. शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सर्व लोक करतात तेच देव तुमची पूजा करत असतात. जर कोणी धनाढ्य लोक आपल्याला पूजत नसतील तर ते धनाच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्याच मागे लागलेले असतात. त्यामुळे आपणच मृत्यूरूप आहात हे ते जाणत नाहीत. आपण चतुर्विध पुरुषार्थ आणि त्यांचे आनंदस्वरूप फलस्वरूप आहात. अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. क्षमाशील महात्म्यांपासून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे पण आपला महिमा जाणून असतात. मी अदूरदर्शीपणे नव्हे तर समजून उमजूनच आपल्याला वरले आहे. कारण आपण पूर्ण जगताचे आत्मा आहात हे मला माहिती आहे. त्यामुळे इंद्रदेव, ब्रह्म वगैरेंचा मी जाणून बुजूनच त्याग केला आहे व आपल्याला वरले आहे. जो कोणी तुमचे पूजन करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात हे पण मी जाणून आहे. इह परलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱ्या तसेच सर्वांचेच आत्मा असणाऱ्या व मला अनुरूप अशा जगदीश्वरांना मी वरले आहे. मी आपल्या चरणांवर सदैव शरण असेन. जी व्यक्ती आपल्या भौतिक सुखासाठीच जन्मभर झटत असते तिला आपला महिमा कसा कळणार? माझे आपल्या चरणकमलांवर सदैव प्रेम असताना मी दुसऱ्या कोणाचा विचार का आणि कसा करेन? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या तोंडून मला हेच तर सर्व ऐकायचे होते. म्हणून मी जरी तुझी चेष्टा केली तरी तू माझ्या बोलण्याचा लावलेला अर्थ अगदी बरोबर आहे. तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होतील. शिवाय एकदा जो कोणी माझीच कामना करतो तो सांसारिक बंधनात अडकत नाही. खरे तर तुला विचलित करण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही हे पाहून मला संतोष वाटतोय. मी मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तींचा स्वामी परमात्मा आहे हे तू जाणले आहेस. तू आत्तापर्यंत संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केली आहे. ही आनंदाचीच गोष्ट आहे. तुझ्या एवढे प्रेम करणारी दुसरी कोणतीही पत्नी मला दिसत नाहीये. तुझ्या भावाला मी विद्रूप केले होते. या गोष्टीचा तुला नक्कीच खूप राग आला असणार किंवा तुला दुःखही झाले असणार. पण माझ्यावरच्या विश्वासाने व प्रेमाने तू ते दुःख गुपचूपपणे सहन केले. एका शब्दाने मला काहीही बोलली नाहीस. या सगळ्याची परतफेड तर मी काही करू शकत नाही, पण त्यासाठी तुझे कौतुक मात्र नक्की करतो. अशा रीतीने भगवान जगदीश्वर श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे प्रेमालाप करून रुक्मिणीबरोबर रममाण झाले होते. हरिओम.